नाशिकच्या त्र्यंबक नाका सिग्नल परिसरात एसटी बसने रिक्षाला दिली जोराची धडक। धडकेमध्ये रिक्षाचे मोठे नुकसान। चालक मद्यधुंद अवस्थेत अपघात झालेले समजतात। मद्यधुंद अवस्थेत असलेला एसटी बस चालक एसटी सोडून फरार। नंदुरबारहून नाशिककडे येणारी एसटी बस क्रमांक MH20 BL 4094 ही बस भरधाव वेगाने मुंबई नाक्यावरून ठक्कर बाजार येथे जाण्यासाठी येत असताना त्र्यंबक नाका सिग्नल येथे टर्न मारित असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकाला समोर रिक्षा दिसलीच नाही। थेट रिक्षावरती जाऊन बस चालकाने धडक दिल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले। यात रिक्षा चालक जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला। अशा मद्यधुंद बस चालकावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घटनास्थळी जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे। दिवसांदिवस ठक्कर बाजार परिसरातून सुटणारी किंवा ठक्कर बाजार या परिसरात जाणारी एसटी बस चालक हे मद्यधुंद अवस्थेतच असतात। त्यामुळे नाशिक शहरात दिवसाआड एसटी बसचा अपघात होत आहे। बस आगार व्यवस्थापकाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। मी जितू तुंगार, मी शिवसेनेला महानगर संघटक होतो नाशिकमध्ये। गाडी नंदुरबारवरून आली। तो गोरगरीब रिक्षावाला आपला स्थानिक असून तो गोल क्लब जवळ कुठेतरी राहतो, मला माहीत नाही, पण त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट मी बघितला म्हणून माझी गाडी इकडे पार्क करून थांबलो। या बसवाल्याची पूर्ण चुकी आहे। हे बसवाले 2-2, 3-3 दिवसाच्या ड्युट्या करतात। यांना एका दिवसाची ड्युटी असती। हे माझ्यासारख्या मित्राला एखाद्याला सांगता का तू 2 दिवस कर, मी सुट्टीवर जातो, मग मी येतो। त्यांना झोपा लागतात। यांनी हे सगळे कॅमेरे इथं लावलेले आहेत नगरपालिकेने, यांचे फुटेज घ्यावा। रिक्षावाला दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करावा आणि बसवाला दोषी असेल तर याच्यावर कारवाई करावा। काय होतं, बस ही महामंडळाची, ही गव्हर्नमेंटची, ही पण त्या सरकारमधला एक हिस्सा आहे, बरोबर। पण परंतु मी त्याबद्दल काहीही बोलणार नाही। ज्याची चूक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होण्यात यावा। बसवाल्याची चूक असेल तर बसवाल्याला सस्पेंड करण्यात यावं। त्यांचे अधिकारी पण इथे आले, ते दुसरा ड्रायव्हर बसून गाडी बाजूला घेत आहे। गाडी बाजूला घेण्याची गरज नाही। माझे पोलीस अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे, जागेवर पंचनामा करावा। ज्याची चूक आहे त्याला तुम्ही शिक्षा द्या, ज्याची नाहीये त्याची भरपाई करू। ओके, धन्यवाद साहेब। जय महाराष्ट्र। तरी हातमजुरीवर राहतं ना, माहिती आता यांचं नुकसान ते बसवाल्यांनी भरून द्यावं। काय बसवाले लोक सांगतात, आश्वासन देतात, दारू पितात, पळून जातात, नंतर म्हणतात का आम्ही करून देऊ, पण असं काही होत नाही। बिचारा रिक्षावाला जर 100 रुपये कमवतो तो मरून जातो त्याच्यामध्ये, आणि हे लोक गाडी सोडून पळून जातात। म्हणतात यांचा पगार चालू असतो, भत्ता चालू असतो, हे यांच्या चुक्या कधीही दाखवती नाही। सामान्य माणसं डायरेक्ट सामान्य माणसाचे हलवून जातात। त्यांच्या बाजूने कोण बोलणार आहे? त्यांच्या बाजूने महामंडळ बोलत, ड्रायव्हर पळून गेला, ड्रायव्हर डायरेक्ट गाडी सोडून पळून जातात, दुसरा ड्रायव्हर बसतो। डिपार्टमेंट काय करू शकत नाही। ड्रायव्हर दारू पिलेला होता ना, 100% दारू पिलेला होता।